नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजे शिष्यवृत्ती अभ्यास. आपली आणि आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी आपण आज घेऊन येत आहे शिष्यवृत्ती पेपर 2 मधील इंग्लिश विषय आणि त्यामधील युनिट 1 मधील घटक 2. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युझिंग गिव्हन लेटर्स ऑफ द अल्फाबेट. यावर आधारित तुमच्यासाठी 5 सराव प्रश्न या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे. हे 5 सराव प्रश्न तुम्ही सर्वांनी सोडवायचे आहे आणि कमेंटमध्ये मला त्याची उत्तरे सांगायची आहे. चला तर मग सुरू करूया आपला व्हिडिओ. या प्रकरणांतर्गत येणारे विविध प्रश्न प्रकार समजण्याकरिता लेटर्स A to Z कॅपिटल अँड स्मॉल लेटर ची रचना माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढे दिलेली कॅपिटल व स्मॉल अक्षरे काळजीपूर्वक पहा. त्याची 4 लाईन वरील जागा व त्याचबरोबर बाणांच्या सहाय्याने केलेले मार्गदर्शन समजून घ्या. तसेच 1ली ते 4थी इंग्रजी पाठ्यपुस्तकातील विविध शब्द अभ्यासत राहणे व त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या घटकासाठी आपल्याला जे शब्द आलेले आहेत 1ली पासून 4थी पर्यंत किंवा 5वी पर्यंत, तर ते शब्द सुद्धा नेहमी रिपीट करणे, सराव करणे, त्या शब्दाचे पाठांतर करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला या घटकामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळेल. तर आपण पाहूया कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर लिहिण्याची त्याची फॉर्मेशनची पद्धत पाहून घेऊया. तर पहा आता आपण पाहणार आहोत कॅपिटल लेटर. तर मग इथे दिसत आहे ए. मग एचं फॉर्मेशन कसं आहे, लिहायचं कसं? 1 2 3. बी 1 2 3. सी अशा प्रकारे कर्व. हे डी काढायचं असला वरून रेष आणि असा कर्व 2. या सर्व लेटर्सचा जर तुम्ही सराव केला तर तुमची ही पद्धत चुकणार नाही. तुम्हाला असा पण प्रश्न विचारू शकते की खाली पर्यायामध्ये लेटर दिलेले असणार आणि त्याची फॉर्मेशन पद्धत दिलेली असणार, त्यामध्ये एखादी पद्धत चुकीची असणार, तर तुम्हाला चुकीची पद्धत किंवा चुकीचं फॉर्मेशन ओळखायचं असेल असा पण प्रश्न असू शकते, किंवा एखाद्या वेळेस योग्य फॉर्मेशन ओळखा असं पण येऊ शकते. हे सोपे आहे. त्यामध्ये जी पहा, बऱ्याचदा जी फॉर्मेशन करताना चूक होऊ शकते. तर असा कर्व इथून सुरुवात करायची आणि 2 नंबरला ही दांडी खाली ओढायची आणि 3 नंबरला वरची रेष. एच 1 2 3. आय 1 2 3. जे जेला आधी खालची कर्व रेष ओढायची 1 आणि ही 2. के 1 2 3. यल 1 2. यम पाहून घ्या 1 2 3 आणि 4. यन 1 2 आणि 3 असा वरून खाली आणायचा नाही. हे आधी 1 मध्ये वरून खाली, 2 मध्ये अशी तिरपी रेष आणि 3 मध्ये खालूनच वरून खाली आणलं की ती रॉंग पद्धत आहे. ओ मध्ये 1 2. पी 1 2. क्यू 1 2. आर 1 2 3. पुढलं पाहून घ्या यस 1 आणि हे 2. टी 1 2. हे टी मध्ये जे मध्ये आधी लक्षात घ्यायचं, आधी खालची रेष ओढायची आणि नंतर वरची रेष द्यायची. यू 1 2. व्ही 1 आणि 1 असा आणि 2 असा वर. डब्ल्यू 1 2 3 आणि 4. एक्स 1 आणि 2. वाय 1 2 3. झेड 1 2 3. अशा प्रकारे कॅपिटल लेटरचे फॉर्मेशनचा सराव करायचा, जेणेकरून आपला या घटकामध्ये एकही प्रश्न चुकणार नाही. आता स्मॉल लेटर पाहूया. स्मॉल लेटर 1 आणि 2 1 2 अशा प्रकारे बी काढायचा. सी पहा 1 डी 1 आणि असा 2 वरून. आणि ही लिहायची पद्धत पण पहा, 4 लाईन मध्ये ह्या डी लिहिताना हा वर जातो आणि ई आता ह्या मधातल्या 2 लाईन मध्ये 1 2. एफ 1 आणि मग असा 2. जी 1 2. एच 1 2. हा 1 आणि मग असा पॉइंट मध्ये द्यायचं. जे करताना आधी खालचं 1 आणि 2 हे पाहून घ्या 1 2 3. आय 1
पुढले लेटर पाहून घ्या. यम. 1, 2, 3. याचा जर योग्य सराव केला तर आपला यावर येणारा एकही प्रश्न चुकणार नाही. 1 आणि 2. 1, 2. 1, 2. 1, 2 आणि हे 3 आणि आर पहा वरून खाली आणि परत इथून वरून या साईडला उजव्या साईडला 2. यस पहा 1, 2. 1, 2. 1, 2. 1, 2 ही डब्ल्यू पहा 1, 2, 3 आणि 4. एक्स पहा 1 आणि 2 आणि शेवटचे 2 लेटर राहिले. 1 आणि हे 2 वाय आणि झेड पहा 1, 2, 3. याप्रमाणे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरच्या फॉर्मेशनचा आपण सराव करायचा आहे, जेणेकरून या घटकावर एकही प्रश्न आपला चुकणार नाही. तर याचे आपण सॅम्पल क्वेश्चन पण पाहून घेऊया आणि नंतर सराव प्रश्न पाहून घेऊया. प्रश्न क्रमांक पहिला, चूज निवडायचा आहे द करेक्ट वे टू राईट द लेटर. वे म्हणजे पद्धत, आपल्याला करेक्ट पद्धत ओळखायची आहे. हा एच असा लिहितो का आपण तर नाही, ही रॉंग आहे. हा जे पण स्मॉल जे असा नाही लिहिणार, यू असा लिहिणार तर बरोबर. आणि झेड जो आहे स्मॉल झेड तो आहे मधातल्या 2 लाईनमध्ये पाहिजे होता, त्यामुळे हे पण इनकरेक्ट आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2, विच इज द करेक्ट वे रायटिंग लेटर्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. म्हणजे खालील लेटर लिहिण्याचं आपल्याला करेक्ट वे म्हणजे योग्य पद्धत शोधायची आहे. तर आपण शोधून घेऊया. डी कसं लिहायचा, असा एक खाली आणि हे, तर हेच डी योग्य वाटत आहे. व्ही आता हे खालून वर गेला तर असं नाही लिहित, वरून खाली असा आणि असा ही योग्य पद्धत आहे, म्हणजे ही रॉंग आहे. टी लिहिताना पहिले खालची रेष राहते 1 आणि मग हे 2, त्यामुळे हा टी सुद्धा रॉंग आहे. आणि सी लिहिताना वरून खाली येतो असा, हा खालून वर गेला आहे, म्हणजे हा पण रॉंग आहे. आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3, रिअरेंज द लेटर्स टू फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. तुम्हाला मिनिंगफुल वर्ड ओळखायचं आहे, म्हणजे योग्य पर्याय कोणतं स्पेलिंग योग्य आहे तर हे आपल्याला ओळखायचं आहे. तर हे पहा, अलिमॅन, ॲनिमल, ॲमिनल, नॅमिअल. तर आपलं योग्य पर्याय आहे ॲनिमल. ॲनिमल मीन्स प्राणी. तर पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पहा. हा प्रश्न खूपदा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण हा असा प्रश्न बऱ्याचदा शिष्यवृत्ती परीक्षेत विचारलेला आहे आणि याही वेळा 100% विचारणार, इयत्ता 5वी मध्ये सुद्धा आणि 4थी मध्ये सुद्धा. तर चूज द करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय निवडायचा आहे. तर कॅट कसं लिहितो आपण लिहिताना, तर सी मधातल्या 2 मध्ये, ए मधातल्या 2 मध्ये आणि टी लिहिताना थोडा खाली येतो का वर जातो, तर टी हा वर जातो, त्याची दांडी वर राहते, म्हणून इथे दांडी वर दिलेली आहे. म्हणजे इथे जर आपण पाहिलं, मांडून पाहिलं तर असा सी ए आणि हा टी, त्यामुळे हा वर गेलेला आहे. तर मग त्यांचं म्हणणं आहे डॉग लिहिताना कसं होईल, तर डी लिहिताना वर जाईल, ओ मधात प्लेन राहील आणि जी लिहिताना खाली येईल. मग एक पहिलं वर आणि शेवटचं खाली, असं कुठे आहे, तर असं पहा इथे नाही, इथे आहे, बाकी इथे कुठेच नाही, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. सॅम्पल क्वेश्चन मधील शेवटचा प्रश्न. काय म्हणते शेवटचा प्रश्न, सिलेक्ट द ग्रुप ऑफ लेटर्स टू फॉर्म द नेम ऑफ फ्रूट. तुम्हाला फ्रूटचं नेम शोधायचं आहे, म्हणजे इथं हे शब्द पूर्ण करायचं आहे आणि त्यापासून फ्रूटचं नाव बनलं पाहिजे. तर इथं पहा, हे जर आपण तिथे टाकलं TANGO, टँगो होते का फ्रूटचं नाव, तर नाही. MANG आणि हा ओ, तर मँगो होते का, तर मँगो होते फ्रूटचं नाव, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण सॅम्पल क्वेश्चनचे पण स्पष्टीकरण समजून घेतले. तर आता आपण याची सराव प्रश्न सोडून घेऊया. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. आपला प्रॅक्टिस प्रश्न पाहून घेऊया. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की जे मराठीमध्ये लिहून दिलेले असते, तर ही इन्फॉर्मेशन, ही माहिती मराठीमधला प्रश्न वाचायचा नाही, कारण बोर्डाच्या पेपरमध्ये मराठीमध्ये लिहून दिलेलं नसते. त्यामुळे तुम्हाला जर एखादा प्रश्न नाही समजला तर हे सरावासाठी, तुम्हाला समजण्यासाठी या नवनीतवाल्यांनी हे लिहून दिलेली पद्धत आहे, परंतु बोर्डाच्या पेपरमध्ये मराठीमध्ये लिहून दिलेलं नसते. त्यामुळे आपण प्रश्न सराव पण इंग्रजीमध्ये वाचूनच करा, जेणेकरून पेपर सोडवताना भारी जाणार नाही. आणि ज्या इंग्रजी शब्दाचा अर्थ समजणार नाही, तर तो अर्थ आधीच पाठ करून ठेवायचा. विच म्हणजे कोणता, विच इज द करेक्ट वे म्हणजे योग्य मार्ग, वे म्हणजे मार्ग, पद्धत, ऑफ रायटिंग कॅपिटल लेटर. तर कॅपिटल लेटरचा करेक्ट वे पाहू आपण. ए पहा, असा खाली 1
2 आणि 3 हे योग्य वाटत आहे मला. जे लिहिताना आपण आधीच पाहिलं होतं, आधी खाली पाहिजे 1 नंबर आणि 2 नंबर हे पाहिजे, त्यामुळे ही चुकलेली पद्धत आहे. एन लिहिताना 1 आणि ही 2 पाहिजे, तर इथं 3 दिली, त्यामुळे ही पण चुकीची पद्धत आहे. के लिहिताना हा एकूण इथे 2 पाहिजे असतो, तर हा 3 दिला आणि तो एक खालून वर गेला, त्यामुळे ही पण चुकीची पद्धत आहे. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढला प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 सुद्धा खूप सोपा आहे. विच इज द करेक्ट वे, योग्य पद्धत किंवा योग्य मार्ग टू रायटिंग स्मॉल लेटर. आता हे स्मॉल लेटर दिलेली आहे. करेक्ट वे पद्धत कोणती आहे? तर इथे 1 पाहिजे होतं, 2 दिले, त्यामुळे ही चुकीची. एम 1 2 3 ही योग्य वाटत आहे. तरी सुद्धा पुढले पर्याय पाहून घ्यायचे. ही वरून खाली येतो, हा खालून वर गेला, त्यामुळे हा चुकीचा आहे. हा हा 1 पाहिजे होता आरचा आणि हा 2 पाहिजे होता, त्यामुळे हे पण चुकीचे आहे. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. विच इज द करेक्ट फॉर्मेशन ऑफ कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर लिहायचं करेक्ट फॉर्मेशन शोधायचं आहे यापैकी. ई असा लिहिणार का? तर मुळीच नाही, ते वर लिहितो आपण. हा एन पण वरच्या 3 मध्ये. हा डी, तर हा डी लिहिलेला योग्य आहे आणि टी पण चुकीचा आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. विच इज द इनकरेक्ट. पहा असे शब्द आले तर ते अधोरेखित करत चला, कारण कधी कधी करेक्ट विचारते आपण इनकरेक्ट करून घेतो, कधी कधी इनकरेक्ट विचारते तर आपण करेक्ट पर्याय करतो. त्यामुळे इथे काळजीपूर्वक प्रश्न वाचून समजून घ्यायचा असतो. इनकरेक्ट फॉर्मेशन टू स्मॉल लेटर. स्मॉल लेटरचे इनकरेक्ट फॉर्मेशन कोणतं आहे? तर जे पहा, तर जे असं लिहितो आपण. एन सुद्धा बरोबर आहे. जी हा वर गेला, जी पाहिजे होता असा खालून इकडे खाली पाहिजे होता, त्यामुळे ही चुकीची पद्धत आहे आणि डी पण बरोबर आहे. आता पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. तर पहा प्रश्न क्रमांक 5 कसा आहे. फाइंड द करेक्ट लेटर टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड्स. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहे आपल्याला. तर काय म्हणते, सी एच रिकाम जागा आय आर. तर हे तर सोपं आहे, चेअर होते आणि चेअर लिहिताना सी एच ए लिहायचं, सी एच ओ लिहायचं, एच लिहायचं का एल लिहायचं हे आपल्याला पाहायचं असते. तर आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 1, सी एच ए आय आर, चेअर, खुर्ची. 6 नंबर पहा. ई एल ए येते, पी एच एन टी का एल ओ येते, ई येते, काय येते? तर ई एल ई पी एच ए एन टी, एलिफंट. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7. क्वीन. क्वीन दिसत आहे इथं, पाहायला लक्षात येते. तर ए ने बसणार, आर पण नाही, यू आणि बी, तर आपल्याला क्यू यू डबल एन. उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. चूज द करेक्ट नेम ऑफ द ॲनिमल फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. आपल्याला इथे ॲनिमलचं करेक्ट नेम बनवायचं आहे. तर हे पहा, इथे पाहिलं आणि इथे नाही पाहिलं तरी पण आपल्याला या पर्यायावरून ओळखू येते. तर करेक्ट पर्याय कोणता आहे? तर रॅबिट आहे हा. तर रॅबिटचं स्पेलिंग असं येणार नाही. आर ए डबल बी डबल आय टी हा पण येणार नाही. म्हणजे आर ए डबल बी आय टी, रॅबिट. इथे रेबिट आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, रॅबिट. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. गर्ल. गर्ल लिहिताना हा जी खाली आला, खालच्या 3 मध्ये असते, म्हणजे मधात आणि खाली. तर हा जी खाली आला आणि यल वर जाणार, त्यामुळे हे असं तयार झालं. तर आपल्याला जोकरचं तयार करायचं आहे. तर जे खाली आला, तर खाली कोणता पर्याय ते पाहू आपण. हा 1 पर्याय आहे, हा 2 येणार नाही, हा कट झाला. पर्याय 3 येऊ शकतो, तो खाली आहे. पर्याय 4 पण येणार नाही, कट झाला. म्हणजे आपलं एक उत्तर येणार किंवा 3. पुढे काय आहे पहा, ओ आणि के. तर के वर गेला 3 नंबरला, इथे खाली, इथे मधात, हे बरोबर आहे. आणि इथे खाली आला, आपला वर पाहिजे होता की, त्यामुळे हे पर्याय येणार नाही. तर उरला कोणता पर्याय? तर पर्याय क्रमांक 3, इथे जे ओ के ई आणि आर, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10. फाइंड द करेक्ट कॅपिटल लेटर टू कम्प्लीट द मिनिंगफुल वर्ड. मग मिनिंगफुल वर्ड म्हणजे अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी इथे कोणतं कॅपिटल लेटर येणार? आता इथं आपण जर पाहिलं याच्याकडे, तर आपल्याला हा अर्थपूर्ण शब्द कोणता भेटून राहिला? तर के के ए डबल आर ओ टी, सी ए डबल आर ओ टी, आर ए डबल आर ओ टी का झेड ए डबल आर ओ टी. तर आपल्याला इथं कॅरट शब्द तयार होते आणि कॅरटमध्ये के न येता कोणता येतो? सी येतो, त्यामुळे आपलं उत्तर येईल सी ए डबल आर ओ टी, कॅरट. आणि याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आता आपण यापूर्वीच्या बोर्डात विचारलेले या घटकावरील काही प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. हा प्रश्न 2018 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड्स. तर मिनिंगफुल वर्ड्स आपल्याला बनवायचं आहे. मेक म्हणजे बनवी आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचे आपल्याला. इथं दिला ए म्हणजे 1, आर म्हणजे 2, ई म्हणजे 3. तर हे समजून घेऊन
कोणता पर्याय निवडला तर अर्थपूर्ण शब्द तयार होईल हे आपल्याला पाहायचं आहे. मग हे असा प्रश्न सोडवताना आधी काय करायचं, तर आधी आपण ही जे नंबर दिलेली आहे याच्या खाली स्पेलिंग लिहून घ्यायचे पटपट. मग हे जर लिहिलं आपण तर 4 कशाला आहे ते एफ, हा एफ लिहायचा. 1A, 8U, 9O. आता FAUO, तर याच्यावरून आपल्याला एकही शब्द वाटत नाही की FAUO ठाऊ असं एकही शब्द नाही नसणार. त्यामुळे दुसरा पर्याय घेऊन पाहू. तर काय, फोरचं किती आपण आधीच पाहिलं तर एफ, इथलं पूर्णच करू शकतो. 1चं ए. आता 6चं पहा, तर 6चं काय येते तर व्ही, 9चं ओ, 8चं येते यू, ही हुरला फेवरेट शब्द होईल बहुतेक. 2चं काय पहा आर, 7चं आय, 5चं टी आणि 3चं ई आहे. तर इथे पहा फेवरेट शब्द तयार झाला अर्थपूर्ण. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 पहा, हा सुद्धा 2019च्या बोर्डाच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड्स. मेक म्हणजे बनविणे, एक अर्थपूर्ण शब्द तुम्ही बनवायचा आहे. तर इथे पण काय दिलेलं आहे, इथे सुद्धा असंच वरच्या प्रमाणे करून घ्यायचं. 1 म्हणजे ओ, 4 म्हणजे जे, 5 म्हणजे यू, 2 म्हणजे आर आणि 6 म्हणजे यन. तर काय आहे इथं, ओ वरून सुरुवात आहे. ओजूर्ण असा उच्चारण होते. पूर्ण आपण केला नाही तरी असा उच्चार असणारा एकही शब्द नाही. त्यामुळे हे गाळणी पद्धतीने आपण करायचं, हे कट करायचा. पुढला पहा, 4चं काय आहे तर जे, 1चं ओ, 7चं वाय, 2चं पहा आर, 6 यन, 7 नाही सॉरी 3चं ई आणि 5चं यू. तर हा जॉयरनी इथं 7चा वाय होता, त्यामुळे हा पण शब्द होणार नाही. पर्याय 4चं काय आहे तर जे आहे, 1चा तर ओ, 5चा यू आहे, 2चा जर पाहिला आपण तर आर, 6चा जर पाहिला आपण तर यन, 3चा जर पाहिला ई आणि 7चा जर पाहिला तर वाय. तर जे ओ यू आर एन ई वाय हे जर्नी होती. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पर्याय 4 पाहायचं काम नाही, कारण आपल्याला आधीच उत्तर सापडलं. कारण शिष्यवृत्तीमध्ये वेळेला पण खूप महत्व असतं. प्रश्न क्रमांक 13 आणि हा आजच्या या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न. यानंतर तुम्हाला सरावासाठी 5 प्रश्न येणार. ही 5 प्रश्नाची चाचणी तुम्ही सोडवायची आणि कमेंटमध्ये मला उत्तर द्यायचं. काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारायची. रिअरेंज द नंबर अँड मेक बनवायचं आहे मिनिंगफुल वर्ड 2021 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. इथे तसंच सेम वय ज्या पद्धतीने आपण केलं त्याच पद्धतीने याचं उत्तर काढायचं. आता पहिले 3 आहे, 3चं एफ, 2चा ए, 1 पहा, 1चा व्ही, 8चा ओ, 6चा यू, 7चा आर, 5चा आय आणि 4चा टी. हा सुद्धा फेवरेट शब्द तयार होत आहे बहुतेक. आणि ई हे फेवरेट शब्द 2-2 वेळा विचारलेला आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. हा जर्नी प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे. या दोघांचे सुद्धा स्पेलिंग पक्के पाठ ठेवा. आणि यामध्ये हा पर्याय ए पासूनच हा फेवरेट शब्द तयार होऊ राहिला, त्यामुळे पर्याय 2, 3 आणि 4 चेक करायची सुद्धा आवश्यकता नाही. आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. जर आपल्याकडे वेळ असला तर पूर्ण परत टॅली करून घ्यायचं. जर आपल्याला आजचा हा इंग्रजी विषयाचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, आपल्या मित्राला शेअर नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी आपण या खाली दिलेल्या सर्व चाचणी प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये मला कळवा. थँक्यू.